जर काही दुर्घटना झाली तर त्यामध्ये जे इंटरनल टनेल्स असतात किंवा जी आपत्कालीन व्यवस्था पाहिजे ती त्या ठिकाणी नसल्यामुळे खूप जास्त प्रमाणात प्रवाशांचे हाल होत होते. पण मित्रांनो, जो हा मुंबई पुणे मिसिंग लिंक आहे किंवा जो हा 13 किलोमीटरचा प्रोजेक्ट आहे, जो हा घाट सेक्शन पूर्णपणे स्किप करणार आहे. नमस्कार मित्रांनो, पुणे आणि मुंबई हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक खूप मोठे आणि औद्योगिक शहर आहेत. तर या दोन शहरांना जोडण्यासाठी सध्याच्या स्थितीमध्ये दोन महामार्ग आहेत. एक आहे पुणे मुंबई जुना महामार्ग आणि दुसरा जो पुणे मुंबई एक्सप्रेसवे. पण मित्रांनो, हल्लीच्या काळामध्ये आपण आता काही दिवसांपूर्वी एक न्यूज बघितली होती की पुणे मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या ज्या खंडाळा घाटामध्ये जवळजवळ 36 तासांची ट्रॅफिक जाम झाली होती. एक प्रोपेलिंगचा टँकर पलटी झाला होता, त्यामुळे पूर्ण या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली होती आणि 33 ते 36 तासासाठी लोक अडकून पडले होते. पण मित्रांनो, मागील काही दिवसापासून आपण ऐकतो की मुंबई पुणे मिसिंग लिंक हा एक प्रोजेक्ट महाराष्ट्र शासन आणि MSRDC कडनं सुरू झालेला आहे आणि हा प्रोजेक्ट लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मित्रांनो, मिसिंग लिंक प्रोजेक्ट नेमका काय आहे आणि यामुळे नेमका काय फायदा होणार आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा प्रोजेक्ट मित्रांनो लोणावळा ते खोपोली दरम्यानचं जवळजवळ 13 किलोमीटरचं जे नागमोडी वळणाचं घाट सेक्शन मधील जे अंतर आहे, जे पार करण्यासाठी साधारणतः 30 ते 35 मिनिट लागतात. ट्रॅफिक असेल किंवा जे हेवी ट्रॅफिक असेल त्यावेळेस 30 तास देखील लागतात. तर मित्रांनो, हे अंतर पूर्णतः या ठिकाणी स्किप होणार आहे आणि खोपोली एक्झिट ते लोणावळा सिम्बायोसिस कॉलेजच्या दरम्यान एक मिसिंग लिंक म्हणजे एक भुयारी बोगदा आणि एक मोठा ब्रिज या ठिकाणी होणार आहे आणि याचं काम बऱ्यापैकी चालू झालं आहे आणि हा जवळजवळ 99% काम पूर्ण झालेलं आहे. या जो मिसिंग लिंक प्रोजेक्टची एक खासियत म्हणजे या दोन या ठिकाणी बोगदे यामध्ये असणार आहेत आणि दोन मोठे जवळजवळ 13 मीटर रुंदीचा एक बोगदा या ठिकाणी असणार आहे. असे दोन मोठमोठे बोगदे यामध्ये असणार आहे आणि पूर्णतः 13 किलोमीटरच्या अंतरामध्ये हे बोगदे असणार आहे. सगळ्यात जास्त रुंद असा हा भुयारी मार्ग असणार आहे. तसेच एक व्हायाडक्ट, एक अत्याधुनिक पद्धतीचा ब्रिज या ठिकाणी खालापूर या ठिकाणी बनत आहे. ऑलमोस्ट त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. खूपच मोठा हा ब्रिज आणि त्या ब्रिजच्या नंतर लगेच दोन मोठे बोगदे की जे खालापूर पासून डायरेक्ट या ठिकाणी लोणावळ्यापर्यंत आपल्याला एंट्री देणार आहेत. त्यामुळे घाट सेक्शन मधील जवळजवळ 13 किलोमीटरचं अंतर जे खूपच नागमोडी वळणाचं आहे आणि खूपच जास्त रहदारीचं ट्रॅफिकचं आहे ते पूर्णतः स्किप होणार आहे. तर या मिसिंग लिंकमुळे किंवा या प्रोजेक्टमुळे जवळजवळ 30 ते 35 मिनिटाचा वेळ हा वाचणार आहे. इंधनामध्ये देखील खूप मोठी बचत होणार आहे. MSRDCचा जो क्लेम आहे की 1 कोटी रुपयापर्यंत इंधनाची बचत एका महिन्यामध्ये होणार आहे, त्यामुळे खूपच मोठी इंधनामध्ये होणारी बचत. तसेच मुंबई पुणे हे दोन नॅशनल सिटीज आहेत, हे जोडण्यासाठी अतिशय कमी वेळ या ठिकाणी होणार आहे. खूपच मोठा हा प्रोजेक्ट महाराष्ट्र शासनाचा खूपच स्तुत्य असा उपक्रम. त्यासोबतच MSRDCने याचं काम पूर्ण केलेलं आहे आणि येत्या काही दिवसातच हा प्रोजेक्ट सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला होणार आहे. तर मित्रांनो, अतिशय सुसज्ज असा अद्ययावत असा या ठिकाणी हा भुयारी बोगदा म्हणजेच मिसिंग लिंकचा प्रोजेक्ट असणार आहे. यामध्ये 9 ते 10 एक इंटरनल टनेल्स तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर या बोगद्यामध्ये जर काही दुर्घटना झाली किंवा एखादं वाहन बंद पडलं किंवा एखाद्या वाहनाचा अपघात झाला तर ते वाहन त्याच बोगद्यामध्ये मूव्ह करण्यासाठी इंटरनल टनेल्स देखील बनवण्यात आले, अंतर्गत बोगदे देखील बनवण्यात आले. त्यामुळे अतिशय व्हेंटिलेशन देखील या ठिकाणी प्रॉपर देण्यात आलेले. सर्व गोष्टींचा या ठिकाणी पुरेपूर काळजी घेऊन हा बोगदा तयार करण्यात आलेला आहे. मित्रांनो, पुणे आणि मुंबई दरम्यान सध्याच्या स्थितीमध्ये दोन महामार्ग आहेत. एक म्हणजे मुंबई पुणेचा जो जुना महामार्ग आहे जो लोणावळ्यामधून जातो आणि दुसरा म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. मित्रांनो, हे जे दोन महामार्ग आहेत हे दोन देखील एक चांगले महामार्ग होते. पण मुंबई पुण्यातील वाहतुकीची रहदारीची एक संख्या लक्षात घेता आणि जी घाटामध्ये खंडाळा लोणावळा घाटामध्ये होणारे ट्रॅफिक बघता या ठिकाणी एक चांगल्या आणि सुसज्ज मार्गाची गरज होती. म्हणजेच मिसिंग लिंक जो प्रोजेक्ट आहे हा 100% या गरजेवर खरा उतरणार आहे. पण मित्रांनो, जसं की जो मृत्यूचा साप मागील काही दिवसांमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस झाला होता, कारण खंडाळा घाटामध्ये आपण अशा बऱ्याचशा घटना बघितल्या होत्या की गाड्यांची खूप जास्त प्रमाणात रहदारी झाली होती किंवा लोकांचे अतोनात हाल झाले होते. मित्रांनो, ज्यावेळेस आपण ते दृश्य बघितले असेल की 36 तासासाठी पूर्णपणे हा महामार्ग बंद होता, लोक त्यामध्ये अडकून पडले होते. लहान मुले असतील, महिला असतील किंवा वयोवृद्ध माणसं असतील यांचे खूप अतोनात हाल झाले होते. मित्रांनो, जे श्रीमंत होते त्यांनी या ठिकाणी व्हाया हेलिकॉप्टरने एक्झिट केली, पण जे सर्वसामान्य गरीब आहेत, जे बसने प्रवास करत होते, जे साध्या वाहनाने प्रवास करत होते, जे चालू वाहनांनी प्रवास करत होते, त्यामध्ये वयोवृद्ध असतील, महिला असतील, लहान मुलं असतील यांचे प्रचंड अतोनात हाल झाले. तर असे हाल परत न होऊ नये म्हणून असा हा प्रोजेक्ट या ठिकाणी गरजेचा होता. शासनाने देखील याची दखल घेऊन हा प्रोजेक्ट लवकरात लवकर
सुरू करावा अशी एक शासनाला विनंती आहे. हा अतिशय महत्वाकांक्षी असा प्रोजेक्ट आहे, कारण दोन असे महत्वाचे शहर, कारण मित्रांनो दिवसेंदिवस आपल्या शहरांची, आपल्या देशाची, आपल्या राज्याची लोकसंख्या वाढत आहे. या ठिकाणी वाहनांचं प्रमाण देखील वाढत आहे. खूप जास्त प्रमाणात वाहनं रस्त्यावर येत आहेत, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या निर्माण होत आहे. खूप जास्त प्रमाणात लोक या ठिकाणी कोणतीही शिस्त पाळत नाहीत. आपण जर बघितलं या ठिकाणी लोक या ठिकाणी अजिबात शिस्त पाळत नाहीत, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या उद्भवते. जो स्टाफ असतो, जो आरटीओचा स्टाफ असतो किंवा ट्रॅफिक स्टाफ असतो, तो देखील तेवढ्या प्रमाणात नाहीये. त्यामुळे या ज्या महामार्ग असतील किंवा जे पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये ट्रॅफिकची समस्या खूप जास्त प्रमाणात झाली आहे. त्यामुळे ज्यावेळेस अशा काही गोष्टी होतात, 30 ते 36 तासांसाठी, एक दिवसासाठी या ठिकाणी जे महामार्ग बंद होतात, त्यामध्ये लोक अडकून पडतात, त्यावेळेस त्यांचा मृत्यूशी झुंज मित्रांनो या ठिकाणी चालू होते. त्यांच्याप्रमाणे अन्न पाणी पोहोचत नाही. एक दिवस मित्रांनो लोक अन्न पाण्याशिवाय राहिले. ज्या महिला असतील, काही गरोदर महिला होतात, काही लहान मुलं होती, काही वयोवृद्ध माणसं होती, काही त्यांचे खूप जास्त प्रमाणामध्ये हाल झाले होते. आणि जो मित्रांनो मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे, तो एक चांगला महामार्ग आहे, पण जो घाट सेक्शन आहे, यामध्ये जर काही दुर्घटना झाली तर त्यामध्ये जे इंटरनल टनेल्स असतात किंवा जी आपत्कालीन व्यवस्था पाहिजे ती त्या ठिकाणी नसल्यामुळे खूप जास्त प्रमाणात प्रवाशांचे हाल होत होते. पण मित्रांनो जो हा मुंबई पुणे मिसिंग लिंक आहे किंवा जो हा 13 किलोमीटरचा प्रोजेक्ट आहे, जो हा घाट सेक्शन पूर्णपणे स्किप करणार आहे, यामध्ये खूप जास्त प्रमाणात सुसज्ज अशी व्यवस्था देण्यात आलेली आहे. अंतर्गत भुयारी मार्ग देण्यात आलेले आहेत. 13 मीटरचे 2 या ठिकाणी भुयारी मार्ग देण्यात आलेले. व्हायडक्ट ब्रिज, जास्त रुंदी असलेला ब्रिज या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामुळे घाट सेक्शन जो आहे, ज्यामध्ये इंधनाचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापर होत होता, इंधन या ठिकाणी जळत होतं, या ठिकाणी प्रवाशांचे देखील हाल होते, तो पूर्ण घाट सेक्शन या ठिकाणी स्किप होणार आहे. या ठिकाणी रोड इन्फ्रास्ट्रक्चर या मुंबई पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहतूकदारांना मिळणार आहे. त्यामुळे जो या प्रोजेक्टची माहिती मी तुम्हाला सांगितलीच आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या ज्या मुंबई पुणे महामार्गाचे लोक प्रवास करतात त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपला चॅनल रिअल्टी एक्सपर्टला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.